करायचं ते. मम्मी पप्पा. बोल बोल, काय आवाज दिला बाई? काय म्हणत होती? आणि हे पोरगा कोण आहे ह्या? हा रॉकी आहे. आम्ही दोघे एकामेकावर प्रेम करतो आणि हा तुमच्या सोबत बोलायला आला आहे. तू काही काय पोरी पहिले सांगते तर असं काही आम्हाला सांगितलं नाही, काही नाही, बोलावलं डायरेक्ट बसायला लावते. काय बिचारे, असं काम असते काय? सांगत नाही, काही नाही, आली आपल्याच मतानं करतो काही. जाऊ दे, आता आले तर आले. बसा पाहुणं, बसा. नमस्कार करतो काकाजी, नमस्कार. तर काय करता पाहुणं तुम्ही? काय व्यवसाय करता? जॉब करता? धंदा करता? काय करता? आपल्या घरी वावर आहे 50 एकर. घरचं दुकान आहे आधी कपड्याचं, मस्त मोठं जात आहे, हायवे टच आहे. किराणा दुकान आहे मोठं जात. एक भाऊ आहे आपला, तो पाहते बा, मी पाहतो, बाबा आहे. आणि घरी कोण कोण आहे ते तुमच्या? आई ते बाकीचे कोणी आलेच नाही, तुम्ही एकटे झाले आहे फक्त. बाकी ज्याला जाणारे पाहिजे होतं. हा सध्याच तर नाही आणलं मी त्यांना, पण तुमचा काय निर्णय आहे नाही आहे हे यासाठी मी आलो. आता तुमचा जो चांगला निर्णय राहील तुम्ही घरी सांगा ना, आणि त्याला घेऊन येईन पुढच्या वेळेस. अरे रॉकी, तुझ्यासाठी काही पाणी आणू का? शरबत, नाश्ता काही? आम्हाला नाही विचारतो कधी अशी, ना बाबाला विचारत. आज मोठी विचारून राहिली. चहा आणू, पाणी आणू, शरबत आणू का नाश्ता आणू? तर हो ना, अन्न जसं फुकटच आहे की नाही, त्या बापानं कमावून ठेवलं. नाही नाही, मला काहीच नाही पाहिजे, मी सगळं नाश्ता गिस्ता करून आलो. आज आपण एक मेन मुद्द्याच बोलू. मला तुमची पोरगी आवडते, मला आणि तिला एकामेकाशी लग्न करायचं आहे, तर तुमची परमिशन पाहिजे होती. अशी कशी परमिशन देणार आहे पाहुणे? काही तुमचं घर नाही पाहिलं आम्ही, काही नाही पाहिलं, तुमच्या घरच्या सोबत काही नाही पाहिलं, असं कसं करणार आहे आम्ही? हो ना, आम्ही आमची एकुलती एक पोरगी आहे, तशी कोणाली आणून कोणाचं लग्न करून देईन काय? समोर तिचं काय होईल काय होईल आम्हाला पाहायला लागेल काय? तुमचं सगळं बरोबर आहे, पण आपल्या घरी सगळं व्यवस्थित आहे, सगळं एकदम मस्तपैकी आहे. तुमची पोरगी आपल्या घरी राणी राहील.